हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। चला तर ताईनो, आज होती चतुर्थी आणि खूप दिवसांनी रिक्वेस्टेड व्हिडिओ की रेसिपी पहिल्या दाखवत जा। तर म्हटलं चला छानसा रेसिपीचा नैवेद्याचं ताट किंवा साध्या सोप्या रेसिपीज तुमच्याशी शेअर कराव्या, म्हणजे बरं पडतं। तर इकडे बघा, मी माझ्या आपलं किचन आहे त्याच्या मागं छोटीशी अशी गॅलरी आहे ना, तर तिथं मी बरीचशीच झाडं लावलेली आहे। तर आळूची पानं सुद्धा लावलेली होती आणि आळूची पानं म्हटलं आता काढून घ्यावी। चतुर्थी म्हटलं की बाप्पाच्या आवडीचं मोदक, आळूची वडी, पुरी, कोशिंबीर ह्या गोष्टी कराव्या, म्हणून आळूची पानं काढायला गेली तर आळूची पानं हाताच्या पंजात छोट्या लहान मुलांचे हात केवढी असतात ना तेवढी साईडची सगळी पानं होती। तर ही बघा, हीच पानं एवढी सगळी निघाली छोटी छोटी। तर आता मी काय केलं, कट करताना बादलीमध्ये लावलेलं होतं ना, तर दांड्यासहित असं मोठ्या कट केलं आणि आता त्याचे दांडे काढून टाकते। तर बघू शकताय अगदी एवढी छोटी छोटी पानं। तर चतुर्थी म्हटलं की उपवास असतो आणि उपवास म्हटलं की संध्याकाळचा सगळा सागर संगीत स्वयंपाक हा आलाच नैवेद्यासाठी का होईना, म्हणून म्हटलं अगदी साध्या सोप्या रेसिपी असतात, तुम्हाला आवडतात म्हणून मग आजचा सगळा व्हिडिओ तुमच्यासाठी रेसिपींसाठी असतात। सगळ्या ताईंना खूप छान छान येतात, पण मी आपलं माझ्या रेसिपी बऱ्याच ताईंना आवडतात म्हणून मी शेअर करत असते। अगदी छोटी छोटी पानं होती ना, ती बघा सगळी अशी कापून म्हणजे त्याची देठं कापून घेतली। आणि आता तुम्ही म्हणाल ही पानं लावायची कशी, तर आता गंमत सांगते किंवा एक मस्तपैकी रेसिपी तुमच्याशी एक ट्रिक इथं शेअर करते। तर सगळी पानं आहेत ना ती धुवून घेतली आणि खूप छान बादलीत लावून सुद्धा आळू आलेला आहे बरं का, एकदम ताजा फ्रेश, कोणतंही खत वगैरे काही घातलेलं नाही त्याच्यामुळे। तर इकडं पोरी पण शाळेतनं आलेल्या आणि मी सुद्धा आज बाहेर गेलेली। जस्ट मी बाहेरनं आले, घरातले लोटणं झाडणं थोडीफार भांडी, पोरींचा नाश्ता वगैरे झाला आणि स्वयंपाकाला लागले। तर इकडे बघा, आता आळूची पानं एवढी छोटे तर ती लावता येणारच नाहीत, त्याच्यामुळे इथे एक सोपी ट्रिक, सरळ पानं सगळी मी घेतली आणि ही पानं जी आहेत ना, आपण कोथिंबीर किंवा आपण पालकची भाजी वगैरे कशी चिरतो त्या पद्धतीने सेम चिरली आणि एक नंबर आळूची वडी झालती। जर तुम्हाला कधी गडबड असेल, अशी पानं छोटी मिळाली असतील किंवा वेळच नाही, पानं मोठी आहेत पण वेळ नाही, गडबड होणार किंवा जाणार, मग तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता। सरळ अशी पालकची भाजी किंवा कोणतीही भाजी आपण चिरतो ना, एकदम बारीक नाही चिरलेला, असं लांबडे बघा चिरून घेतलेलं आहे। तुम्हाला मी म्हणजे पानं अशी गोल करून घ्यायची आणि लांबडी अशी कट करून घ्यायची। तर अशा पद्धतीने मी सगळी छोटी छोटी आळूची पानं ना कट करून घेतली आणि खूप छान बरं का झालं, एक ट्रिक मिळाली। खरं तर हे नाही असं जी काही पारंपरिक पद्धती ही पारंपरिकच असते, पण असू दे, ती पानं छोटी होती म्हणून वाया पण नाही गेली आणि माझी वडी पण खरंच खूप छान खुसखुशीत झाली। त्यात थोडंसं मीठ टाकलं, इथं मी वाटण केलं, मिरची, आलं, लसूण, ओवा, जिरे आणि आता त्याच्यात बेसन पीठ टाकते। पटकन पाणी टाकायचं नाही, कारण आता आळूची पानं आहेत ती आपण चिरून घेतलेली आहेत, धुतलेली, त्याच्यामुळे त्याला पाणी असतंच, म्हणून आधी थोडं थोडं बेसन घालून हे करून घ्यायचं, म्हणजे मळून घ्यायचं। कारण मागच्या वेळी एकदा मी दाखवलं होतं की माझ्याकडे कोथिंबीरीचं वाटण थोडं पातळ झालेलं म्हणून। तर आता ना याच्यात हळद, लाल मिरच पावडर, धनेपूड आणि अगदी चिमूटभर सोडा मी घातलेला आहे। तुम्ही पाहिलं, एकदम सोडा जेवढा तुम्ही कमी म्हणजे वापराल ना, तेव्हा त्याची टेस्ट छान येते आणि तो व्यवस्थित प्रमाणात फुगते पण वडी, म्हणजे त्याला छान असं क्रिस्पीपणा येतो। म्हणून सोडा जास्त झाला की त्याची टेस्ट बिघडते, तेल पिते, म्हणजे तेलकट पदार्थ होतो, म्हणून कोणत्याही पदार्थात सोडा नकभर घालायचा बघा, नकभर घातलेलाच ते प्रमाण असतं, कितीही तुम्ही करा। तर बघा पीठ छान असं घट्ट, लय घट्ट पण नाही मळलं, कारण वडीचं वगैरे पीठ असं एकदम घट्ट मळलं की ती वडी खाताना टोटरं लागते। कोथिंबीरीचं तर तसंच होतं, वडी गार झाली की खावीशी वाटत नाही किंवा ठसका लागतो, म्हणून ना मिडियम असं पीठ मळायचं, म्हणजे उकडली की ती मऊसूद वडी झाली पाहिजे, मग जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही। बघू शकता लगेच त्याचा रोल आता करायला घेतलेले आहेत मी आणि रोल पण असा पटकन झाला या पद्धतीनं। तर पानं इतकी दिसत होती आणि वड्यांचे रोल बघा केवढेशे झाले, म्हणून म्हटलं आणि खरंच सांगते रेसिपी ट्राय करून बघा, अशा पद्धतीने पण आळूची वडी खरंच खूप छान होते। पाणीसुद्धा मी आता ठेवलेलं आहे तापायला आणि अशीच मी उकडून घेते, मला कुकरमध्ये वगैरे उकडता येत नाही, अशी आपली छान उकडते, चेक पण करता येते, म्हणजे चाळणीत सुरी वगैरे घालून शिजले का नाही, नाहीतर कुकरमध्ये कधी कधी काय होतं, असं कधी लावलं पाणी सुटायची वगैरे शक्यता असते, म्हणून मी अशा पद्धतीने बघा वडी सगळी लावून घेतली, छान झाली। आणि इकडे बघा एकदम मस्त, मी तुम्हाला जवळून दाखवते, छानच वडी झालेली। आपण बायका कशाचं काहीही करू शकतो, ज्याला वेस्ट घालवायचं नाही ना तो कसंही करतो बघा, बायकांच्या अंगात तो गुण कला सगळ्यांच्याच बरं का असतं। मी नेहमी म्हणते, मी माझं एकटीचं कौतुक कधीच करत नाही की मलाच ह्या गोष्टी सगळ्या जमतात, सगळ्यांचंच मी नेहमी सांगत असते की लय बायकांच्या अंगात खोडी असतात ना, कशाचं काहीच करू शकत नाही। म्हणजे अशी आळूची वडी पानं वगैरे चिरून कधीच कुणी म्हणजे
करू शकत नाही. ते आत्ताच्या पिढीतल्या, खरं आत्ताच्या पिढीला बऱ्याच सगळीजण नावं ठेवतात की नुसती फॅशन करते, नुसतं फिरतात, नुसतं असं करतात. तसं काही नाही, उलटं आत्ताच्या मुली चॅप्टर आहेत. शिक्षणं पण घेतली, नोकऱ्या पण करतायत आणि प्लस असे सगळ्या ॲक्टिव्हिटीज, ॲडव्हेंचर, सगळ्या गोष्टी आत्ताच्या मुली सगळं प्रेमाने करतात, शिकण्याचा प्रयत्न करतात. आणि पदार्थ वगैरे काय काय नवीन मुलींना खरंच खूप छान येतात, वेगवेगळे. असं नाही की सगळीच एकसारखी असतात, सगळ्यांना जमतं. म्हणून मी म्हटलं की सगळ्याच बाया कशा एकदम बेस्ट असतात ना, लेडीज म्हटलं की लेडीजच काही कशाचं करू शकतात. तर इकडे तुमच्याशी गप्पा मारण्यात मी काय केलं, तोपर्यंत कणिक मळून घेतली. थोडीशीच आज कणिक मळली, कारण माझ्याकडे सकाळची थोडी कणिक होती म्हणून. मोदक करायचे होते ना, म्हणून मोदकासाठी घट्ट पीठ मळलं आणि म्हटलं थोडंसं मोदक होतील आणि थोड्याशा एक 10-12 पुऱ्या पण त्यातनंच करते, म्हणजे नैवेद्याला पुरी पनीर असं होईल म्हणून. मग ते घट्ट कणिक थोडी मळून साईडला ठेवली आणि आता रेग्युलरचा जो कुकर आहे ना तो लावून घेते, म्हणजे वरण भात. वरण भाताशिवाय तर आमचं संध्याकाळचं जेवण होत नाही. आणि तुम्ही म्हणाल इतकं संध्याकाळचं हेवी जेवण कसं गत आहे, तर तुम्हाला खरं सांगू का ताईनो, सकाळी तुम्ही बघताच की आदिती, अनुष्का, मुलं किंवा मिस्टर सगळे जो डबा केलाय तो सगळं घेऊन जातात. मग आपण एवढं धडपडायचं, पळायचं कशासाठी, पोटासाठीच पळतो. आणि तोच घास जर व्यवस्थित नसेल तर काय होणार. मग आमच्यात कसं असतं, संध्याकाळी सगळे पोटभर जेवतात. मिस्टर संध्याकाळी आले की दिवसभर ते पण डबा घेऊन जातात, डब्यातच रोज जेवायचं. मग संध्याकाळचं खरंच नेहमीच जेवण माझं व्यवस्थित असतं, म्हणजे मी सगळं संध्याकाळचा प्रयत्न करते. आणि आमच्यात निवांतपणा सगळ्यांना, त्या पोरींना सुद्धा संध्याकाळी निवांतपणा मिळतो खायला. सकाळची बस येते म्हणून गडबड सगळं, म्हणून संध्याकाळचा शक्यतो आमच्यात हेवी म्हणजे असतो स्वयंपाक. कारण परत मग माणसाने हे खायचं कधी, असं सकाळचा तर एवढा मी स्वयंपाक करू शकत नाही ना, सकाळचं कसं करणार, सगळं असतं. त्याच्यामुळे मग संध्याकाळचं असं आमच्यात उपवास तर भरपूर असतात. आमच्यात गुरुवार असतो, शुक्रवार असतो, चतुर्थी असते, सोमवार, मंगळवार असे उपवास असतात. मग संध्याकाळचं आमच्यात व्यवस्थित जेवण असतं. नेहमीच नाही, कधी कधी भाजी भाकरीसुद्धा आवडीनं खाल्ली जाते. पण मी आपलं तुम्हाला एक सांगते की आमच्या घरात असं फॅमिलीत असतं की संध्याकाळी सगळ्यांना व्यवस्थित जेवण लागतं ताट भरून. तर आता बघा, नारळ आणला अनुष्काने, नारळ फोडला, खवला, तर तो नारळ निघाला कवळा. तोपर्यंत इकडे बघा वडी छान अशी म्हणजे शिजलेली आहे, बरोबर वाफरलेली आहे. आणि बघा म्हटलं ना, चिमूटभर सोडा टाकला नाही ती परफेक्ट फुगते, तशी ती फुगलेली. आणि मी तुम्हाला नारळाचं सांगत होते, इतकाच डोकं फिरलं ना. एक तर नारळ आहे 25 रुपयाला, त्यात पण तो कवळा निघाला. बघून द्यायत नाहीत दुकानदार, पण म्हणतात की मग आम्ही काय त्यात शिरलोय का. पण दुकानदारांना माहीत असतं परिपक्व पोतं कुठलं घ्यायचं असतं, कुठलं कितीला बसतं ते बरोबर. सगळ्यांचे म्हणजे धंदेवाल्या माणसांचं तसंच असतं. तर ते कितींदा नारळ आणला, 3 ते 4 नारळ आतापर्यंत मी आणले आमच्या इथूनच, तर ते कवळे निघले. मग कधी कधी डोकं फिरतं. आज पण तसंच झालं, नारळ सगळा कवळा निघला. आणि खोबरं बघू शकता, एका नारळातनं 25 रुपयाच्या अक्षरशः 11-12 मोदक जे आहेत ना ते मी कसे तरी केले. तर आता सारण करून घेते. मी कायम तुपात सारण करते, म्हणजे आता तूप घेतलं 2-3 चमचे आणि त्यात खोबरं टाकलं, म्हणजे नारळ खोवलेला टाकला. आणि जे काही चवीपुरता गूळ आहे ना तो टाकला. जरा आज जास्तच गूळ टाकला, कारण सारण कमी झालेलं. म्हणलं नैवेद्यापुरते 11 तरी मोदक व्हावे, म्हणून मग गोड असं करून सारण कमी गोड मोदक लागला की बरं पडतं. मग आता सारण ते भाजायला ठेवलं छान असं. आणि हे पनीर कट करून घेते, कारण रस्सा भाजी, वरण भात झाला, सगळं म्हणजे तोंडी लावायला वडी झाली, तर मग पातळ रस्सा भाजी पाहिजेलच. तर म्हणून मग मटार पनीर. आणि ठरलेलं असतं आमचं उपवासा दिवशी जर कुठला मेनू असेल, एकतर शेवग्याची आमटी किंवा पनीर, नाहीतर छोले, हे पदार्थ असतातच उपवास सोडायला, तेच आवडतात. तर इकडं पनीर घरचं होतं ना, जर असं 2-3 दिवस झालं बनवून ठेवलेलं, म्हणून कडक झालं. मग गरम पाणी उकळून घेतलं आणि त्याच्यात बघा पनीर टाकलं. लगेच सॉफ्ट होतं. गरम पाण्यात आपण पनीर चिरून टाकलं की लगेचच सॉफ्ट होतं. अजून सारण भाजतंय म्हणून मग म्हटलं आता वडी गरमच होती, कट करून ठेवूया, म्हणजे कसं वेळेत स्वयंपाक झाला की बरं पडतं. आणि चंद्रोदय पण खूप म्हणजे 9:15चा पुढं होता रात्री, त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन नव्हतं. मग बरोबर आम्ही रात्री सगळेच संगत जेवलो. आदिती, अनुष्का त्या लवकर जेवतात, मग मी जेवते, मग मिस्टर जेवतात, असं असतं हे सगळं. पण रात्री आम्ही वेळेत, म्हणजे त्या वेळेत एकत्र जेवलो. वडी बघू शकताय कट केली मी, गरम असताना केली तरी त्याचा भुगा नाही, चुरा नाही. बघा व्यवस्थित वड्या पडलेल्या आहेत. म्हणून मी म्हटलं की त्याचं मिश्रण जे असतं ना, आपण मिक्स करतो बेसन पीठ, पातळही जास्त करायचं नाही आणि घट्ट पण एकदम करायचं नाही, म्हणजे चुरा वगैरे वडीचा होत नाही. तर आता इकडे कढई ठेवली तापायला. आणि जे काही पनीरसाठी ग्रेव्ही करायची आहे ना मला, तर ती ग्रेव्हीसाठी 3 मोठे कांदे आणि 1 लाल बुंद मोठा टोमॅटो घेतलेला आहे, त्याची ग्रेव्ही करणार आहे. आणि घरचं पनीर असलं तरी ते खूप छान लागतं. आणि किती झटपट स्वयंपाकाला करायचं ठरवलं, पण आज मला थोडं लेट झालं, कारण मी म्हटलं ना हे सगळं एवढं करायचं म्हटल्यावर लेट होतं. त्याच्यानंतर आता
इकडे संध्याकाळी म्हणजे जवळजवळ 6:15 वाजले, तर आज दिवाबत्ती करायचं लक्षात नाही, कारण दिवा चालूच असतो ना देवाऱ्यातला, त्यामुळे डोक्यात आलं नाही. मग अचानक परत अरे आज दिवाबत्ती अजून केली नाही. मग 7:30 वाजता बघा दिवाबत्ती इकडं करायला घेतली. तर अनुष्काने मला ना मगाशी थोड्याशा हराळीच्या काड्या आणून दिलेल्या, व्यवस्थित तिनं निवडून हे करून. फक्त ह्या काड्या मी तिनं किती आणल्यात मोजलेल्या नाही. देवाला म्हटलं असू दे बाबा, पोरगीनं आणलेलं आहे, कमी जास्त असल्या तरी तुझ्यासाठी तिनं आणलेल्या आहेत, घे. मग मी त्याची एक जुडी बनवली आणि ती सुद्धा आत्ता गणपती बाप्पाला व्हायली हराळीची, म्हणजे हराळीची एक जुडी. आणि एक 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 अनुष्का एक अशी आहे ना ती, की मला काय नसलं असं कधीच होत नाही तिच्यामुळे की माझ्या पूजेत कमी पडेल किंवा काय होईल, व्यवस्थित. ती सकाळी पण तिनं मला 2 लाल फुलं आणून दिली, जी की मी गणपतीला आणि लक्ष्मीच्या मूर्तीला वाहिलेली आहेत बघा. त्याच्यानंतर जी काही नेहमीची संध्याकाळची पूजा असते ती सगळी झाली आणि पुन्हा एंट्री आपली किचनकडे. तर तोपर्यंत सारण इकडं गार झालेलं आणि कांदा टोमॅटो मी भाजायलाच ठेवलेला. तर इकडे बघा कांदा टोमॅटो भाजला आणि सारखं फ्रीज उघड झाक तर असतंच. हे सगळं बारीक वाटून घ्यायचं. सिंपल पद्धतीनं मटार पनीर मी भरपूर वेळा तुमच्याशी शेअर केलेलं आहे. थोडेसे काजू पण बघा त्या कांदा टोमॅटोमध्ये मी टाकले, म्हणजे ग्रेव्ही छान अशी चिकट आणि मस्त होते, छान लागते. आणि आता इकडं घेतलेलं आहे मोदक. तर जास्त मोदक असले तर मी शक्यतो खालीच बसते, म्हणजे लाटता व्यवस्थित येतात आणि भरता पण येतात. तर इथं एवढूशे मोदक आणि ते एवढंसं सारण बघून म्हटलं आता राहाडा खाली घेण्यापेक्षा उभा राहून मी ते पण करते आणि हे पण करते, म्हणजे तो मसाला पण भाजून घ्यायचा आहे आणि नंतर हे मोदक पण करून घेते. आणि मोदक भरायला मला जास्त वेळ लागत नाही. मोदकाची कणिकसुद्धा एकदम कठीण अशी घट्ट असते ना, एकदमच बघा अगदी बोट रवलं नाही तशी अजिबात मळायची नाही. तशी जर कणिक मोदकाला मळली ना तर मोदक थंड झाले की ते पूर्ण त्याचं वरचं जे असतं ना आवरण, म्हणजे कणकीचं, ते सगळं असं वातड होतं, एकदम वातड होतं. आणि जर तुम्ही अशी मध्यममध्ये कणिक मळली ना, म्हणजे जास्त पातळही नाही थोडीशी अशी घट्ट, तर तशी कणिक असली की मोदक उकडला की लुसलुशीत मऊ असा छान होतो, दिसताना पण बघा व्यवस्थित. तर मोदक एवढेच झाले बघा, तेवढेच आता उकडायला ठेवले आणि इकडं बाकीचं करून घेते. तर पनीरची भाजी करून घेते. बऱ्याच वेळा मी तुमच्याशी मटार पनीर, पनीर टिक्का भरपूर शेअर केलेलं आहे. तर इकडे ना जे काही वाटण मी केलं, हे वाटण फक्त कांदा टोमॅटो आणि थोडेसे काजू हेच आहे. त्याच्यात आता घरचा सगळा मसाला मी टाकते. लाल मिर्च पावडर, हळद पावडर मी टाकत नाही, धनेपूड आणि घरची चटणी पण टाकली, थोडंसं पनीर मसाला टाकला. तोपर्यंत इकडं लाईट गेली. आधी ती अनुष्काचा क्लास चालू होता, लाईट गेली, त्या आल्या आता, कारण इथे चार्जिंगचा किचनमध्ये बल आहे ना त्याच्यामुळे दिसतं असं झालं. मग लाईट गेली तोपर्यंत मी पनीरची भाजी ती तशीच ठेवली आणि थोडीशी कोशिंबीर म्हटलं करावी, तर इकडं कोशिंबीर पण केली. कोशिंबीरमध्ये कांदा घातलेला नाही, फक्त काकडी खिसणीने खिसून आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तर इकडे आधी वाटलं की तसंच पनीर टाकावं, परत म्हटलं नको, पनीर थोडंसं फ्राय करावं म्हणजे छान टेस्टी लागतं. म्हणून बघा मटार टाकले, सगळं ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतली आणि आता पनीर जे आहे ना ते तेलात बघा अशा पद्धतीने खरपूस छान फ्राय करून घेतलं आणि या पद्धतीने त्याच्यात टाकलं. मस्त मटार पनीरची झालेली. आणि आज मटार पनीर मी ना असं पातळ केलं नव्हतं, सुक्खं जे म्हणतात ना की असं डायरेक्ट ताटात वाढलं तरी त्याला रस्सा नको, तशा पद्धतीने केलेलं. खूप छान पनीरसुद्धा झालेलं. मोदक बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि रंग पण खूप छान आलाय. ओव्हर पण उकडायचे नाहीत मोदक, नाहीतर मग ते परत कसे तरी वातड लागतात. इकडं साधी जी डाळ असती ना ती सुद्धा बनवून घेतले आणि मी इकडे स्वयंपाक करते. तर इकडे दोघी सुद्धा बघा अभ्यासाला बसलेले आहेत, आदिती अनुष्कांचा. आणि आता इकडे वरती चढते. जे काही ताजे पापड केलेले ना ते पण म्हटलं नैवेद्यासाठी तळावे. बऱ्याच ताईंनी मला विचारलेलं होतं, विचारलं म्हणण्यापेक्षा सांगितलं होतं की अगं ताई पापड तळून दाखव, आत्ता ताजे केलेले. तळले पण दाखवायचे झाले नाहीत, मग आज दाखवते. एक 5-6 पापड काढलेले आहेत आणि नवीन पापड उडदाचे खायला सुरुवात झालेली आहे, कारण जुने संपलेले. जी काही साधं आपलं वरण असतं ना तर त्या डाळ सगळी अशी घोटून घेतली, त्याच्यात थोडी हळद, हिंग, थोडासा गुळाचा खडा आणि थोडं मीठ टाकून ती डाळ उकळून घेतली. आणि इकडे डाळ भातसुद्धा झालेला आहे. आणि आता घेतलेल्या आहेत पुऱ्या लाटायला. जसं की म्हटलं अगदी थोड्याशा नैवेद्यापुरत्या आणि आधी त्या अनुष्का संपतील. आम्ही तर काय पुरी, उपवास ज्याचा असतो ना त्याला पुरी वगैरे जात नाही बघा, पित्त होतं, म्हणून मी तर काय चपातीच खाते आणि मिस्टर पण चपाती खातात. मग आमच्या दोघांना चपात्या आणि मग हे नैवेद्य आणि पोरी त्या पुऱ्यांमध्ये. तर खरं सांगते, जितकी पुरी मैद्याची टेस्टी लागत नाही ना ताईनो, तेवढी पुरी गव्हाच्या पिठाची पुरी इतकी छान लागते, इतकी छान टेस्टी लागते ना, खरंच सांगते, नुसत्या गव्हाच्या पिठाची. तर पुऱ्या पण लाटून घेतल्या आणि म्हटलं आता तळण थोडंसं तळावं. तर हा बघा आपला पापड उडदाचा जो की आत्ता केलेला आहे,
खूप छान टेस्टी ताजे असतात तोपर्यंत लागतातच. आणि एकदम पातळ पापड लाटलाय ना त्याच्यामुळे तो खुसखुशीत झालाय. मी म्हटलं ना त्या दिवशी लाटताना पण मी सांगितलेलं की जेवढं तुम्ही पातळ पापड लाटाल तेवढा तो तळल्यावर खुसखुशीत होतो. जाड पापड मग दातात पण टोचतो खाताना, तो जाड जाड असा वेगळाच लागतो. अशा पद्धतीने पापड बघा छान असे झालेले मस्त. एक 5-6 पापड तळले आणि आता म्हटलं याच्यातच ज्या काही आहेत त्या पुऱ्या तळाव्या. तर पुरीमध्ये मी मोहन घातलेलं नाही किंवा काहीच नाही, फक्त कणिक घट्ट होती ना त्याच्यामुळे पुऱ्या लगेचच अशा टम्म फुगल्या बघा तेलामध्ये. आणि जसं की म्हटलं मैद्याच्या पुरीला जेवढी चव येत नाही ना तेवढी नुसती गव्हाच्या पुरीला खरंच खूप छान टेस्ट असते. अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्यासुद्धा मी तळून घेते. आणि आपण जेवढा मन लावून स्वयंपाक करू, आपण जेवढं शुद्ध मनाने स्वयंपाक करू, शांत वृत्तीने स्वयंपाक करू ना तेवढा तो टेस्टी चविष्ट आणि ना म्हणजे खरंच साधा जरी केला ना तर तो खरंच खूप छान असतं. असं नाही की प्रत्येक वेळी आपण रेसिपी बघूनच केली पाहिजे, आपल्याला सुद्धा शांत मनानं केलं तरी होतं. आणि इकडे बघा मी पुऱ्या तळते तोपर्यंत अनुष्काला म्हणलेलं हे शेंगा फोडलेले शेंगदाणे भर तेवढे. तर तिचा एक हातभार बारीक सारीक कामाला भरपूर असतो, सांडले पण तिनं भरले पण. आणि तिचा अभ्यास झालेला म्हणून मग मी तिला काम लावलं. तिनं मला बरीच भांडी वगैरे मांडून दिली. असं छोटंसं खारीचा वाटा अनुष्काचा नेहमी असतो बरं का किचनमध्ये. तर आता इकडे वड्या ज्या आहेत ना त्याच तेलात बघा तळून घेतल्या. जर ही वडी तुम्हाला परतायची असली तर परतू पण शकता, म्हणजे थोडंसं कढीपत्ता जिरे मोहरी टाकून कांदा चटणी टाकून परतली तरी छान दिसते. तर संध्याकाळी फायनली तुम्हाला सगळा स्वयंपाकाचा म्हणजे स्वयंपाक दाखवते. भजी तळण इकडं मटार पनीरसुद्धा खूप छान झालेलं, पुऱ्या झालेल्या, मोदक झाले पाहिले तुम्ही. इकडं वरण भात, हा वरण भात तर साधा एकदम छान असतो. आणि मी जेव्हा असा स्वयंपाक करते तेव्हा आदिती अनुष्का खूप हसत असतात, कारण त्यांना हे सगळं खूप आवडतं खायला आणि वाट बघत असतात की कधी चंद्रोदय होतंय म्हणून. तर इकडे नैवेद्याचं ताट भरलं अनुष्कानं तोपर्यंत, म्हणजे 9:15चं टायमिंग होतच आलेलं तोपर्यंत तिनं आरतीची सुद्धा तयारी केली, कारण आम्ही चंद्रोदय झाल्यावर आरती करून मगच जेवतो. चला बाय.